Hello everyone, you are welcome on YouTube channel Learn for Knowledge. Dear friends, today we are going to learn about tense. प्रिय मित्रांनो, आज आपण टेन्स बद्दल माहिती घेणार आहोत. पहिला काळ आहे वर्तमान काळ, त्याला आपण प्रेझेंट टेन्स म्हणतो. भूतकाळ त्याला आपण पास्ट टेन्स असं म्हणतो आणि भविष्यकाळ त्याला आपण फ्युचर टेन्स असं म्हणतो. आता या प्रत्येक प्रकार जो आहे काळाचा याचे पुन्हा चार उपप्रकार पडतात. त्यामध्ये साधा काळ ज्याला आपण सिंपल टेन्स म्हणतो, चालू काळ त्याला आपण कंटिन्युअस टेन्स असं म्हणतो, पूर्ण काळ त्याला आपण परफेक्ट टेन्स असं म्हणतो आणि चालू पूर्ण काळ जो आहे त्याला आपण परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असं म्हणतो. मग यानुसार जर आपण बघितलं तर प्रेझेंट टेन्सचे चार उपप्रकार खालीलप्रमाणे पडतात. साधा वर्तमान काळ त्याला आपण सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणतो, चालू वर्तमान काळ त्याला आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असं म्हणतो, पूर्ण वर्तमान काळ त्याला आपण प्रेझेंट परफेक्ट टेन्स असं म्हणतो आणि चालू पूर्ण वर्तमान काळ त्याला आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असं म्हणतो. त्याचप्रमाणे पास्ट टेन्सचे चार उपप्रकार: साधा भूतकाळ म्हणजेच सिंपल पास्ट टेन्स, चालू भूतकाळ म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्स, पूर्ण भूतकाळ म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स, चालू पूर्ण भूतकाळ त्याला पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असं इंग्लिशमध्ये म्हणतात. त्याचप्रमाणे फ्युचर टेन्स जो आहे, भविष्यकाळ जो आहे, या भविष्यकाळाचे चार उपप्रकार: साधा भविष्यकाळ ज्याला आपण सिंपल फ्युचर टेन्स असं म्हणतो, चालू भविष्यकाळ त्याला इंग्लिशमध्ये आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स असं म्हणतो, पूर्ण भविष्यकाळ त्याला आपण इंग्लिशमध्ये फ्युचर परफेक्ट टेन्स असं म्हणतो आणि चालू पूर्ण भविष्यकाळ त्याला आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असं म्हणतो. आज आपण या व्हिडिओमध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स याबद्दल माहिती घेणार आहोत. सुरुवातीला आपण बघणार आहोत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, ज्यालाच प्रेझेंट इम्परफेक्ट टेन्स किंवा प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे चालू वर्तमान काळ किंवा त्याला अपूर्ण वर्तमान काळ असं सुद्धा म्हटलं जातं. आता हा काळ केव्हा वापरला जातो? वर्तमान काळामध्ये एखादी क्रिया चालू आहे असे जेव्हा दर्शविले जाते त्यावेळेला त्याला त्या ठिकाणी आपणास चालू वर्तमान काळ जो आहे तर तो वापरावा लागतो, म्हणजेच प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा त्या ठिकाणी वापर करावा लागतो. आता या प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर कशा प्रकारे आहे, रचना कशा प्रकारे आहे? सुरुवातीला सब्जेक्ट येतो म्हणजेच कर्ता येतो, त्यानंतर टू बी येतो. मग आता वर्तमान काळामध्ये प्रेझेंट टेन्समध्ये टू बी कोणकोणते आहेत? एम, इज आणि आर यापैकी कोणता तरी एक टू बी येतो. त्यानंतर क्रियापद जे आहे, या क्रियापदाचं चौथं रूप म्हणजेच क्रियापदाला आयएनजी प्रत्यय जो आहे तर तो लागलेला असतो. असं जर स्ट्रक्चर असेल तर तो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स असतो, म्हणजेच प्रेझेंट इम्परफेक्ट टेन्स असतो किंवा प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स असतो. आता टू बी वापरत असताना कर्ता जर आय असेल तर त्यावेळेला आपण एम हे टू बीचं रूप वापरतो. जर कर्ता म्हणजे सब्जेक्ट जर वी, यू, दे किंवा अनेक वचनी कोणताही कर्ता असेल तर त्यावेळेला आपण आर हे टू बीचं रूप वापरतो आणि ही, सी, इट व एकवचनी कर्ता असेल तर त्यावेळेला इज हे टू बीचं रूप आपण वापरत असतो. आता याचे काही एक्झाम्पल्स, याचे काही उदाहरणं आपण बघूया प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे. नंबर 1, आय एम रायटिंग अ लेटर, मी पत्र लिहित आहे. या ठिकाणी बघा सुरुवातीला सब्जेक्ट आलेला आहे आय, त्यानंतर टू बी आलेला आहे एम आणि राईट हे जे काही व्हर्ब आहे या व्हर्बला आयएनजी प्रत्यय आलेला आहे, म्हणजे क्रियापदाचं चौथं रूप आलेलं आहे. या ठिकाणी पत्र लिहिण्याची क्रिया चालू आहे, मी पत्र लिहित आहे, म्हणजे वर्तमान काळामध्ये क्रिया कशी आहे? चालू आहे. सेकंड एक्झाम्पल आपण बघूया. वी आर प्लेइंग क्रिकेट, आम्ही क्रिकेट खेळत आहोत. क्रिकेट खेळण्याची क्रिया चालू आहे, म्हणजे सुरुवातीला सब्जेक्ट आलेला आहे वी, त्यानंतर आर हे टू बीचं रूप आलेलं आहे आणि प्ले हे जे काही वर्ब आहे याला आयएनजी प्रत्यय आलेला आहे, म्हणजे क्रियापदाचं चौथं रूप या ठिकाणी वापरलेलं आहे. तिसरं सेंटेन्स आहे यू आर स्विमिंग इन द रिव्हर, तू नदीत पोहत आहेस किंवा तुम्ही नदीत पोहत आहात. या ठिकाणी सब्जेक्ट यू, टू बीचं रूप आलेलं आहे वर्तमान काळातलं आर आणि स्विम याला आयएनजी प्रत्यय जो आहे तर तो वापरून या ठिकाणी क्रिया जी आहे तर ती चालू आहे हे आपल्याला दर्शवलं जात आहे. नंबर 4, ही इज इटिंग अ मँगो, तो आंबा खात आहे, आंबा खाण्याची क्रिया चालू आहे.
म्हणजे या ठिकाणी सब्जेक्ट जो आहे, कर्ता जो आहे ही आहे, इज हे टू बीचं रूप आहे आणि इट हे जे काही वर्ब आहे याला आयएनजी प्रत्यय आलेला आहे, म्हणजे हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर आहे. यावरून हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. नंबर 5, सी इज सिंगिंग अ सॉन्ग, ती गाणे गात आहे. नंबर 6, राजू इज ड्रॉइंग अ पिक्चर, राजू चित्र काढत आहे. क्रिया कशी आहे? चालू आहे वर्तमान काळामध्ये, म्हणून हा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. त्यानंतर आपण बघणार आहोत पास्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भूतकाळ. आता हा चालू भूतकाळ म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्स जो आहे किंवा पास्ट इम्परफेक्ट टेन्स आहे किंवा पास्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स जो आहे, तर हा केव्हा वापरला जातो? भूतकाळामध्ये एखादी क्रिया चालू होती असे जेव्हा दर्शवले जाते त्याला चालू भूतकाळ किंवा त्याला पास्ट कंटिन्युअस टेन्स असं म्हटलं जातं. आता याचं स्ट्रक्चर कशा प्रकारचं आहे? सुरुवातीला सब्जेक्ट म्हणजेच कर्ता वापरला जातो, त्यानंतर टू बी. आता पास्ट टेन्समध्ये भूतकाळामध्ये टू बी कोणकोणते वापरले जातात? वॉज किंवा वेअर. त्यानंतर क्रियापद जे आहे या क्रियापदाला आयएनजी प्रत्यय म्हणजेच क्रियापदाचं चौथं रूप. आता टू बी वॉज केव्हा वापरायचा आणि वेअर केव्हा वापरतात? कर्ता जर आय, वी, यू, दे व अनेक वचनी कर्ता असेल तर त्यावेळेला पास्ट टेन्समध्ये भूतकाळामध्ये वेअर वापरला जातो आणि ही, सी, इट व एकवचनी कर्ता जर असेल तर त्यावेळेला भूतकाळामध्ये वॉज हे टू बीचं रूप वापरलं जातं. आता पास्ट कंटिन्युअस टेन्स जो आहे याचे काही एक्झाम्पल्स आपण बघूया. आय वॉज रायटिंग अ लेटर, मी पत्र लिहित होतो किंवा होते. या ठिकाणी सब्जेक्ट आहे आय, टू बीचं रूप आहे वॉज आणि राईटला आयएनजी वापरलेला आहे म्हणजे क्रियापदाचं चौथं रूप वापरलेलं आहे, म्हणून या ठिकाणी हा पास्ट कंटिन्युअस टेन्स आहे. नंबर 2, वी वेअर प्लेइंग क्रिकेट, आम्ही क्रिकेट खेळत होतो. सब्जेक्ट आहे किंवा कर्ता आहे वी, टू बी स्वरूप आहे वेअर आणि प्लेला आयएनजी वापरलेला आहे म्हणजे क्रियापदाचं चौथं रूप वापरलेलं आहे. नंबर 3, यू वेअर स्विमिंग इन द रिव्हर, तू नदीत पोहत होतास किंवा होतीस, तुम्ही नदीत पोहत होता. नंबर 4, ही वॉज इटिंग अ मँगो, तो आंबा खात होता. सब्जेक्ट ही, टू बी रूप वॉज, कारण ही हा तृतीय पुरुषी एकवचनी कर्ता आहे म्हणून वॉज वापरलेला आहे. वेअर आपण अनेक वचनाला वापरतो. इट याला आयएनजी प्रत्यय वापरलेला आहे. क्रिया चालू आहे, तो आंबा खात होता. नंबर 5, शी वॉज सिंगिंग अ सॉन्ग, ती गाणे गात होती. नंबर 6, राजू वॉज ड्रॉइंग अ पिक्चर, राजू चित्र काढत होता. या ठिकाणी मराठी टायपिंग करताना राजूने झालेला आहे, या ठिकाणी फक्त राजू गृहीत धरायचा आहे. राजू चित्र काढत होता. त्यानंतर आपण नेक्स्ट टेन्स बघणार आहोत फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भविष्यकाळ. भविष्यकाळात एखादी क्रिया चालू असेल असे जेव्हा दर्शवले जाते त्यावेळेला चालू भविष्यकाळ असं त्याला म्हटलं जातं म्हणजेच फ्युचर कंटिन्युअस टेन्स. त्यालाच फ्युचर इम्परफेक्ट टेन्स असंही म्हटलं जातं किंवा फ्युचर प्रोग्रेसिव्ह टेन्स असं सुद्धा म्हटलं जातं. त्याचं स्ट्रक्चर कसं आहे? सुरुवातीला कर्ता म्हणजे सब्जेक्ट जो आहे तर तो वापरला जातो, नंतर शॅल किंवा विल वापरला जातो, त्यानंतर बी वापरला जातो, त्यानंतर क्रियापदाला आयएनजी म्हणजेच क्रियापदाचं चौथं रूप वापरलं जातं. आता शॅल आणि विल कुठे वापरतात? ज्या वेळेला कर्ता आय असेल आणि वी असेल त्यावेळेला शॅल वापरतात आणि इतर कोणताही सब्जेक्ट असेल, कोणताही कर्ता असेल त्यावेळेला विल हे टू बी चं रूप भविष्यकाळामध्ये वापरलं जातं. फ्युचर कंटिन्युअस टेन्स जो आहे त्याचे काही एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत. नंबर 1, आय शॅल बी रायटिंग अ लेटर, मी पत्र लिहित असेल म्हणजे भविष्य काळामध्ये ती क्रिया चालू असेल. सुरुवातीला सब्जेक्ट वापरलेला आहे आय, टू बी वापरलेला आहे शॅल, त्यानंतर बी आणि राईटला आयएनजी प्रत्यय वापरलेला आहे. आय शॅल बी रायटिंग अ लेटर, मी पत्र लिहित असेल भविष्यामध्ये. नंबर 2, वी शॅल बी प्लेइंग क्रिकेट, आम्ही क्रिकेट खेळत असू. नंबर 3, यू विल बी स्विमिंग इन द रिव्हर, तू नदीत पोहत असशील किंवा तुम्ही नदीत पोहत असाल. नंबर 4,
ही विल बी इटिंग अ मँगो, तो आंबा खात असेल. नंबर 5, सी विल बी सिंगिंग अ सॉन्ग, ती गाणे गात असेल. नंबर 6, राजू विल बी ड्रॉइंग अ पिक्चर, राजू चित्र काढत असेल. अशा प्रकारे आपण आज हे 3 टेन्स बघितले. या ठिकाणी या तिन्ही टेन्सचेच काही एक्झाम्पल्स मी आपल्याला देतो आहे, काही एक्झरसाइज देत आहे. ते तुम्ही कोणत्या टेन्सचे आहे ते तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे. दे वेअर प्रेझिंग यू, ही विल बी वॉचिंग TV, आय एम वेटिंग फॉर द बस, शी वॉज गोईंग, बॉईज विल बी प्लेइंग. ही 5 सेंटेन्सेस जी आहे तर ती कोणत्या टेन्सची आहे ते तुम्ही मला कॉमेंट करून सांगायचं आहे. थँक यू फॉर व्हिजिटिंग टू आवर चॅनल. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब आवर चॅनल.